नमस्कार. उदयच्या स्पेशल न्यूजमध्ये आपलं स्वागत. इस्लामपूर येथे पायोस मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते दिलीपराव पाटील तात्या प्रमुख उपस्थित होते. तसेच शिवसेना उबाटा गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष अभिजित पाटील, इस्लामपूर नगरीचे माजी नगरसेवक शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव नाना व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार जयंतरावजी पाटील यांनी डॉक्टर सतीश पाटील यांचे विशेष आभार मानले. त्यांनी या हॉस्पिटलला शुभेच्छा देताना रुग्णांची सेवा माफक दरात केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तर यावेळी माननीय दिलीपराव पाटील तात्या यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मी डॉक्टर सतीश कुमार आदगोंडा पाटील, जयसिंगपूर, पायस हॉस्पिटल, पायस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जयसिंगपूर. आमचं जयसिंगपूरमध्ये 100 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तिथे MRI, CT स्कॅन, कॅथलॅब, डायलिसिस इत्यादी सगळ्या सुविधा आहेत. सर्व शासकीय योजना आम्ही कार्यान्वित करत आहोत. आम्ही इस्लामपूरमध्ये 30 बेडेड हॉस्पिटल आज 15 तारखेला आम्ही सुरू करतो. आम्ही लाडला पेशंट योजना म्हणून ह्या हॉस्पिटलची स्कीम आम्ही सुरू केलेली आहे. यामध्ये 15 दिवस केस पेपर मोफत असेल, एक्सरे आणि लॅबवर 50% डिस्काउंट दिला जाईल आणि MRI, CT स्कॅन किंवा कॅथलॅब असेल, अँजिओग्राफी, तर तुम्हाला जयसिंगपूरमध्ये ते 2,500 रुपयात करून दिलं जाईल. त्यामुळं अनेक रुग्णांचा फायदा होईल आणि त्यातल्या काही जर कुठल्या स्कीममध्ये बसून आम्ही करू शकत असेल तर आम्ही जयसिंगपूरमध्ये ते करून पण देऊ. पायस हॉस्पिटल जयसिंगपूरचे डायरेक्टर आहे. जयसिंगपूरमध्ये डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं 100 बेडेड हॉस्पिटल आहे. त्यात 80% भाग हा आपला ऑर्थोपेडिकमध्ये आम्ही करत असतो. त्याच्याबरोबर आपलं सुसज्ज कॅथलॅब आहे, त्याच्यामध्ये अँजिओग्राफी, प्लास्टिक, बायपास सर्जरी सुद्धा होतात. त्याच्याबरोबर डायलिसिस, युरोलॉजीचे काही ऑपरेशन्स होतात. ऑप्थॅल्मॉलॉजी पण आपल्याकडे आहेत. त्याच्याबरोबर जनरल सर्जरीचे सगळे ऑपरेशन जे आहेत, पोटविकार असेल किंवा काय, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ह्या जयसिंगपूरच्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये होतात. आज ह्या इस्लामपूर शहरात आम्ही येताना आम्हाला फार आनंद होतोय की आम्ही एक आमची शाखा ह्या इस्लामपूर शाखा मोठ्या शहरात आम्ही सुरू करतोय. गेली 25 वर्ष आम्ही या वैद्यकीय व्यवसायात काम करत असताना आम्हाला जयसिंगपूरमध्ये फार चांगला अनुभव पेशंटच्या बाबतीत आलेला आहे. अनुभवी डॉक्टरांचा संच आपल्याकडे असल्यामुळे आम्ही फार लवकर हॉस्पिटलमध्ये सुसज्ज सेवा द्यायचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत देत आलो. ह्या इस्लामपूरमध्ये आम्ही या सोयी देताना तिथल्या ज्या स्टँडर्ड्स असतील, जे नॉर्म्स असतील ते आम्ही इथं आणले. हॉस्पिटल इस्लामपूर येथे शाखा नंबर 2 इथे आम्ही 30 बेडेड हॉस्पिटलची सेवा सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही 6 ते 7 बेड ICUसाठी, SICU, MICU, ठीक आहे, म्हणजे ज्यांना अत्याधुनिक सेवांनी उपलब्ध असलेले, ठीक आहे, ज्यांना अतिदक्षता विभाग म्हणतो आपण, ज्यांना पेशंटना गरज आहे किंवा बरेच पेशंट बाहेरून सिरियस कंडिशनमध्ये येतात, तर त्यांच्यासाठी आम्ही 7 बेडचा ICU सुरुवात केलेला आहे. आणि IPDसाठी बाकी 24 बेड आहेत. त्याच्यामध्ये सेमी स्पेशल रूम तसेच स्पेशल रूमसुद्धा आहेत. आणि अर्थातच 24 तास लाईट, पाणी याचा सुद्धा वीज पुरवठा किंवा पाणी पुरवठा खंडित होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आणि पूर्णपणे सुविधांनी उपलब्ध असलेली हेपा फिल्टर असणारे, ठीक आहे, म्हणजे हे अद्ययावत फिल्टर आहे. हेपा फिल्टर, लॅमिनार एअर फ्लो OT, जी इपॉक्सी कोटेड आहे, म्हणजे पाण्याचा थेंब सुद्धा नाही जाऊ शकणार अशी OT आहे. आणि जेणेकरून त्या ऑपरेशन थिएटरमध्ये निर्जंतुकीकरणाची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे व्हावी आणि पेशंटमध्ये इन्फेक्शनचा रेट हा 1% पेक्षाही कमी असावा, ठीक आहे. आता हा आमचा प्रयत्न आहे. एवढी जी अद्ययावत सेवा आहे, जी आम्ही ऑलरेडी पायोस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जयसिंगपूर इथं देतो, तीच OT आणि बाकी सगळं आम्ही इथे डुप्लिकेट केलेलं आहे.